महापालिकेची निवडणुकीची प्रक्रिया जी आहे या ठिकाणी पार पडत आहे आणि काल अर्ज जे आहे विक्रीला सुरुवात झाल्यानंतर आज या ठिकाणी जे आहे चिन्हाचे उमेदवारांना वाटप केलं जाणार आहे। त्या चिन्हांची या ठिकाणी यादी जी आहे लावण्यात आलेली आहे। यामधले जे चिन्ह आहेत प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय पक्षांचे जे चिन्ह आहे त्या व्यतिरिक्त तसेच राखीव झालेल्या चिन्हांव्यतिरिक्त जे चिन्ह उमेदवारांना द्यायचे असतात ती चिन्ह या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ही चिन्ह जी आहेत पाहण्यासाठी जे आहेत इच्छुक उमेदवार जे आहेत या ठिकाणी आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक उमेदवार जो आहे इच्छुक आपापल्या पद्धतीने आपल्या पसंतीला कोणतं चिन्ह असावं त्या पद्धतीचं चिन्ह या ठिकाणी निवडण्यासाठी याचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतो आहे। महापालिकेच्या दर्शनी भागातच या ठिकाणी छायाचित्र लावण्यात आलेलं आहे जेणेकरून सर्व उमेदवार असतील इच्छुक उमेदवार असतील त्यांना ते सोयीचं झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने हे सर्व चिन्ह या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। या चिन्हांचा जर आपण विचार केला तर गमतीशीर अशी चिन्ह यामध्ये पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी साबण जो आहे साबणाचं देखील या ठिकाणी चिन्ह आहे। तर दुसरीकडे मिरची आहे हिरवी मिरचीचे चिन्ह आहे। त्यानंतर जे आहे या ठिकाणी अद्रक असेल अद्रकचं देखील चिन्ह आहे। द्राक्ष आहे त्यानंतर लायटरचं देखील या ठिकाणी चिन्ह आहे। वाटाणे आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे आश्चर्यकारक चिन्ह या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर कंगवा आहे त्यानंतर फुलकोबी आहे ब्रश आहे बादली आहे तसेच दुर्बीण आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारची जी आहेत गमतीशीर चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नारळ देखील आहे नरसाळा आहे चहाची गाळणी आहे भेंडी आहे चावी आहे अशी गमतीशीर चिन्ह जी आहेत या ठिकाणी जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या चिन्हांमधून जे आहेत एक चिन्ह जे आहे आपल्याला उमेदवारासाठी निवडायचं आहे। तर एक आपण बघितलं तर या ठिकाणी टरबूज आणि अक्रोड यांचा देखील या चिन्हांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। सूर्यफूल आहे अशी आश्चर्यकारक आहे ट्यूबलाइट आहे अशी आश्चर्यकारक जी आहेत अशी चिन्ह या ठिकाणी या फलकावर दर्शवण्यात आलेली आहे। यापैकी एक चिन्ह जे आहे ते राष्ट्रीय पक्ष नसलेले जे अपक्ष उमेदवार असतील त्या उमेदवारांना ते चिन्ह या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्या चिन्हाचा आपल्याला पसंती दिल्यानंतर त्याबाबतचा अर्ज जो आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे आणि आपलं चिन्ह या ठिकाणी आपलं राखीव करावं लागणार आहे। अशा पद्धतीने जे आहे आता महापालिकेची निवडणूक जी आहे रंगतदार होताना पाहायला मिळते आहे। आपल्याला या ठिकाणी आता अर्जांची विक्री सुरू झाल्यानंतर आता अर्ज भरण प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर आता या ठिकाणी चिन्ह वाटपाची देखील प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याने आता नेमकं कोणत्या अपक्षाला कोणतं चिन्ह मिळतं आणि त्या चिन्हानंतर त्या ठिकाणची निवडणूक ही कशा पद्धतीने पार पडतं हे पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेचा किशोर पाटील TV9 मराठी जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।